वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज आपण सगळे इथे उपस्थित झालो आहोत. श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. महाराजांची कृपा असल्याशिवाय आपल्या सगळ्यांचे पाय महाराजांच्या प्रकट दिनाकरता त्यांच्या मंदिराकडे वळले ती महाराजांचीच कृपा आहे. आणि खरं म्हणजे आपल्यावर महाराजांची कृपा असल्याशिवाय आपण हे करू शकत नाही. आणि इथून पुढे अजायगत आणि याच्याही पुढचा काळ अतिशय भयंकर येणार आहे. आपण याच्या आधीचा काळ 2020 मध्ये करोनाचा काळ बघितला, तोही भयंकर होता. याच्याही पेक्षा भयंकर काळ येणार आहे. तर त्या काळाला तोंड देण्याकरता आपल्याला महाराजांचं सानिध्य आणि त्यांची कृपा अत्यंत आवश्यक आहे. आज या युगामध्ये आपण राहतोय, अत्यंत परिस्थिती ही खराब आहे. आणि या युगामध्ये माणसाला जर का तरुण जायचं असेल तर त्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाहीये. आणि त्या नामस्मरणाला जर सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली तर ते नामस्मरण हे आपल्या जीवनातलं दुःख रूपी विषाची तीव्रता कमी करणारं जीवनामृत बनतं. आणि म्हणून आजच्या प्रवचनाचा विषय नामाचा गजर सद्गुरु कृपेचा सागर. जिथे नाम आहे तिथे सद्गुरु उपस्थित राहतात आणि ते सद्गुरु आहे तिथे नामस्मरण होत असत. त्यामुळे सद्गुरूंची कृपा प्राप्ती होणे ही अत्यंत आवश्यक आणि गरज आहे. कलियुग में दो ही साधन, एक नाम तो दूजा गुरुचरण. या कलियुगामध्ये हे दोनच तरणोपाय आपल्याला आहेत, त्याच्याशिवाय तिसरा कोणताही उपाय नाही. आणि हे दोन्ही सुलभ आणि सोपे उपाय, एक म्हणजे नामस्मरण आणि दुसरं म्हणजे आपल्या गुरूंचे चरण. महर्षी व्यासांनी 18 पुराणांची निर्मिती केली आणि महर्षी व्यासांच्या आश्रमामध्ये अनेक ऋषीमुनी त्या काळात त्यांच्याकडनं ज्ञान अर्जन करण्याकरता, शास्त्रार्थ करण्याकरता त्यांच्या आश्रमात जमत असत. मग त्यावेळी ऋषीमुनींनी व्यासांना प्रश्न केला की हे व्यास, कलियुगामध्ये माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतील? तेव्हा व्यासांनी सांगितलं की सत्ययुगामध्ये दानव आणि मानव वेगवेगळ्या लोकांमध्ये राहायचे. दानव पाताळात तर मानव पृथ्वीवर राहायचे. त्रेतायुगामध्ये ते दोन्ही एकाच लोकांमध्ये म्हणजे पृथ्वीवर राहायला आले, रावण आणि राम. द्वापार युगामध्ये ते एकाच कुटुंबात राहायला येतील, पांडव आणि कौरव. आणि कलियुगामध्ये ते एकाच नरदेहामध्ये राहतील. आपल्याला दोन मन आहेत, एक चांगला आणि एक वाईट. ते एक दानवाचं आणि एक देवाचं रूप आहे. ज्याचं देव पण दानवावर भारी होतं तो माणूस सज्जनतेकडे वळतो, आणि ज्याचं दानवत्व हे देवावर भारी होतं तो अधर्माकडे वळतो. हा कलियुगाचा परिणाम आहे. या कलियुगामध्ये अधर्माची व्याप्ती वाढणार आहे. थोटांड पाखंड वाढेल, माणूस माणसाचा वैरी बनेल. महामारी, रोग, व्याधी यांनी माणसांवर अत्यंत दुःखदायक परिणाम होतील. मग हे सगळं ऐकल्यावर ऋषीमुनी जे सात्विक असतात, ज्यांच्यामध्ये भूतदया असते, त्यांनी व्यासांना प्रश्न केला की हे व्यास, या युगामध्ये जर हे सगळे परिणाम भोगावे लागतील तर सामान्य मनुष्य भगवंताच्या कडे जायचा जो सद्गतीचा मार्ग आहे, जो मोक्षाचा मार्ग आहे, त्याची प्राप्ती कशी करून घेईल? तर व्यासांनी त्यांना सांगितलं, ज्ञानम न ध्यानम, ज्ञानम न ध्यानम न यज्ञ पूजा से, स्मरण करो बस सच्चे हृदय से. कलियुग में कीर्तन प्रिय श्री हरि, सद्गती मिले श्रीब नाम लिए. सत्ययुगामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या करायची लोक, आपण बऱ्याच पौराणिक सिरियल मधून पाहिलं असेल किंवा आपण वाचलं असेल, ऐकलं असेल, तेव्हा लोक हजारो वर्ष तपश्चर्या करायची, तेव्हा पुढे त्यांना देव भेटायचा. त्रेतायुग मध्ये 30 मनुष्य यज्ञयाग करायचे आणि यज्ञातून भगवंत प्रकट व्हायचे. द्वापार युगामध्ये विधिवत पूजेला महत्व होतं आणि ती पूजा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायची.
पण कलियुगामध्ये हा भगवंत इतका प्रेमळ आहे की फक्त एकदा तुम्ही नाव घेतलं की तो तुम्हाला भेटायला नक्की येतो. म्हणून कलियुगामध्ये नामस्मरणाला अत्यंत महत्व आहे. व्यास पुढे म्हणतात की 10 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सत्ययुगामध्ये जे फळ मिळायचं ते 1 वर्षाच्या तपश्चर्याने फळ मिळायचं त्रेतायुगामध्ये, आणि तेच फळ मिळायचं 1 महिन्याच्या तपश्चर्यामुळे द्वापार युगात, आणि कलियुगामध्ये तेच फळ मिळेल फक्त एकदा 1 दिवशी तुम्ही नामस्मरण केल्या. इतका सुलभ आणि सोपा उपाय. पण जेवढा उपाय सोपा असतो तेवढा तो करायला कठीणही असतो. आणि व्यासांनी सांगितलं गोकोटी दानम ग्रहेषु, म्हणजे तुम्ही गाई किती दान करा, कोटी घर दान करा. काशी प्रयाग गंगा इथं कल्पवास, म्हणजे काशी गंगा किंवा प्रयाग यांच्या तटावर कल्पयुत वास, म्हणजे 1 कल्पापर्यंत. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. एका कल्पामध्ये 14 मनू होतात. आता वैवस्वत मनू चालू आहे. आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा संकल्प सोडतो तेव्हा ते सांगतात वैवस्वत मनू आणि युग चतुष्टी, आणि त्यामध्ये चालू असलेलं कलियुग. हा 14व्या मनूचा जो काळ असतो त्यातला हा 7वा म्हणजे वैवस्वत मनू चालू आहे. तर 1 कल्पवासा म्हणजे इतक्या वर्ष, लाखो करोडो वर्ष गंगा काशी किंवा प्रयाग याच्या स्थानावर तुम्ही राहिलात, किंवा यज्ञयुतम मेरू मंदार स्वर्णदानम, म्हणजे तुम्ही हजारो यज्ञ केलेत, किंवा मेरू मंदार सगळ्यात मोठे पर्वत आहेत त्यांचे एवढं सोनं दान केलं तुम्ही. गोविंद नाम स्मरणेत तुल्य, या सगळ्यांचं जे काही फळ तुम्हाला मिळणार आहे दॅट इज इक्विव्हॅलंट, म्हणजे त्याच्या बरोबरचं फळ म्हणजे एकदाच गोविंदाचं नाव घेतल्याने. बघा एवढं पुण्य मिळतं नामस्मरणाने, म्हणून नामाला एवढं महत्व आहे. कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही. नाम म्हणजे काय, तर नाम म्हणजे ओळख. आपण जर व्यवहारात म्हटलं एखाद्याला जर आवाज द्यायचा असेल, तो जर गर्दीमध्ये बसला असेल तर आपल्याला त्याला आवाज दिला तर तो आपल्याकडे वळून बघतो. तर नाम म्हणजे ओळख आहे. जसं व्यवहारामध्ये नामाला महत्व आहे तसं ते परमार्थात सुद्धा त्याचं महत्व तेवढंच आहे. आणि म्हणून माझा सनातन धर्म हा इतर धर्मापेक्षा वेगळा आहे. आपल्या सगळ्यांना या सनातन धर्माचा अभिमान असला पाहिजे. पुढची पिढी घडवायची असेल तर आपण म्हणतो पुढची पिढी ही राष्ट्रासाठी असते. आजचे तरुण हे उद्या राष्ट्र चालवणार आहेत. त्या तरुणांना जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्या सनातन धर्मामध्ये जे काही सांगितलंय सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगितल्या. प्रत्येक गोष्टी मागे एक सायन्स आहे, आणि जेव्हा एखाद्या धर्माचं लॉजिक सायन्स म्हणजे विज्ञानाशी निगडीत होतं तर ती अंधश्रद्धा नसते, ते एक सोपं सुलभ विज्ञान असतं, विज्ञान असतं. आणि माझा सनातन धर्म काय सांगतो, आपण जर पाश्चिमात्य देशांकडे पाहिलं तर व्हॉट इज इन द नेम, शेक्सपियर म्हणतो नावात काय, पण नावातच सगळं काही. आज एखाद्या व्यवहारातली गोष्ट पूर्ण करायची असेल तर नावाशिवाय दुसरा पर्याय नाही. तुमचं नाव जरी अपूर्ण असलं आणि तुम्ही साक्षात समोर उभे असले तर त्या डॉक्युमेंटवर तो रजिस्टर साईन सुद्धा करत नाही, एवढं नावाला महत्व आहे. नाम म्हणजे आपल्या अस्थिर मनाला स्थिरता देणार, आपल्या निराधार मनाला आधार देणार आहे. आणि नाव म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना समस्यांना आपल्याला तोंड देण्याकरता सशक्त करणार आहे. मला सांगा, गरम भांड असेल तर आपण उचलताना कपड्याने किंवा सांडशीने त्याला उचलतो. भांड गरमच असतं, थंड होतं का, नाही. पण कपड्याने उचललं तर त्याची तीव्रता आपल्याला जाणवत नाही. मग आपल्या आयुष्यात संकट येणारच नाहीत असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यात आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मामुळे संकट समस्या येतच राहणार आहेत, पण त्यांची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला नामस्मरणाचा उपाय
घेतला पाहिजे. या कलियुगामध्ये भगवंत, कलियुगाचा महिमा असा आहे की साक्षात भगवंत सुद्धा सगुण रूपामध्ये इथे अवतार धारण करू शकत नाही. भगवंताचे जेवढे काही अवतार झालेत ते द्वापार, त्रेता आणि सत्ययुगात झालेत. कलियुगामध्ये भगवंत सुद्धा अवतार धारण करत नाही, एवढा कलियुगाचा महिमा आहे, कारण तो बुद्धी भ्रष्ट करणारा. मग या कलियुगामध्ये आपल्याला तारणारा कोणता अवतार भगवंतांनी घेतलाय, तर नामावतार त्यांनी धारण केला. आणि म्हणून नामस्मरण हे कधीच आपण सोडलं नाही पाहिजे. भगवंतापेक्षा भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नाव हे मोठं आहे. व्यवहारातली गोष्ट बघा, आज जर मला एखाद्या मेडिकल दुकानामध्ये जायचं असेल, औषधी घ्यायच्या असतील, तर मी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन देतो. साक्षात डॉक्टरला घेऊन जातो का? मग तो मेडिकल वाला मला गोळ्या औषध देतो डॉक्टरच्या सही शिक्का बघून. उद्या जर मला एखाद्या मंत्रालयात कामासाठी जायचं असेल तर मी आमदार साहेबांची, खासदार साहेबांची चिठ्ठी घेऊन जाईल का त्यांना स्वतः सोबत घेऊन जाईल? गरज नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना घेऊन जायची. जे काम त्यांच्या सही शिक्क्याने होते त्यासाठी त्यांना उभं राहायची गरज नाही. म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांची सही शिक्का मोठा झाला की नाही? तसंच भगवंताचं आहे. भगवंतापेक्षा भगवंताचं नाव हे मोठं आहे. जसं व्यवहारातलं उदाहरण आहे तसं परमार्थातलं उदाहरण. ज्या वेळेस रामचंद्रांनी सीता मातेचा त्याग हे एका नीतीनुसार केलं, एक राजा म्हणून केला, एक पती म्हणून केला. आज अनेक लोक सांगताना एवढंच सांगतात की रामरायाने सीतेचा त्याग केला, एका पतीने एका पत्नीचा त्याग केला. बरेच लोक आजही आहेत की ते रामरायाच्या या गोष्टीला वेगळ्या रूपाने सांगतात, पण ते हे सांगत नाही की माझ्या रामचंद्राने जेव्हा सीतामाईचा त्याग केला तेव्हा एक राजा म्हणून, राजनीती म्हणून त्यांचा त्याग केलेला आहे, पण पती म्हणून त्यांनी दुसरा विवाह सुद्धा केला नाही. घरामध्ये राजवैभव असताना एका संन्याशासारखे ते राहिलेले आहेत, कारण पत्नीचा त्याग केल्यानंतर पतीने राजवैभव घेऊ नये हे धर्म सांगतो, हा नीती सांगतो. मग रामचंद्रांना पश्चाताप झाला एक राजा म्हणून की मी एका स्त्रीला वनवासात पाठवलं, मग त्यासाठी काय करायचं? मग वशिष्ठ मुनींनी सांगितलं की हे रामा, तुम्ही अश्वमेध यज्ञ करा, म्हणजे तुमच्या मनात असलेली पश्चातापाची आग ही शांत होईल. मग रामचंद्र अश्वमेध यज्ञ करणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आता यज्ञ करायचा म्हणजे यजमानाला पत्नीची आवश्यकता असते, आणि त्या काळात रामचंद्रासारखा जावई शोधूनही सापडला नसता. म्हणून अनेक राजांनी आपली मुलगी रामचंद्राच्या पदरात पडावी म्हणून सुरू केलं. आता आपण नाही, एखाद्या मुलीचा विवाह करायचा असेल, एखादा मुलगा चांगला असेल तर 4-5 घरातले लोक त्याच्या मागे लागतात की नाही, हा मुला आपला जावई बनला पाहिजे. अनेक राजा सुरू झाले रामचंद्रांना आपला जावई करण्याकरता. त्यात अग्रेसर होता रामचंद्रांचा सगळ्यात मोठा सेवक काशी राजा. काशी राजाची मुलगी देखणी होती, साक्षात लक्ष्मी होती. आणि आपण रामचंद्रांचे भक्त आहोत, मुलगी दिसायला सुंदर आहे, त्यामुळे रामचंद्र हिचा नक्कीच स्वीकार करतील या आशेने काशी राजा त्वरित सगळ्यांच्या आधी पोहोचावं म्हणून रथावर बसून अयोध्येकडे निघाला. अयोध्येमध्ये रामचंद्रांच्या महालाजवळ आला, उतरला आणि लगबगीने रामचंद्रांना भेटायसाठी निघाला. मध्ये विश्वामित्र ऋषी उभे होते. त्यांनी अभिवादन करणारा राजाला हात केला आशीर्वादासाठी, पण राजाने नमस्कारच केला. मग विश्वामित्रांना त्याचा राग आला की माझ्या तपश्चर्येच्या बळावर मी प्रतिस्वर्ग निर्माण करत होतो, मी गायत्री मंत्राचं निर्माण केलंय, निर्माता आहे, आणि माझी एवढी तपश्चर्या असताना माझ्या समोर ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा उभं राहायला घाबरतात. त्या राजाने मला नमस्कार केला नाही. अहंकार ही गोष्ट फार मोठी आहे. अहंकार माणसामध्ये आला तर त्या माणसाचा तो जनावर बनवू शकतो. याचे अनेक उदाहरण आहेत. विश्वामित्रांनी एवढी तपश्चर्या केल्यावर त्यांना अहंकार आला. ते साक्षात रामचंद्रांचे गुरु आहेत, मग तुमची आमची काय गत आहे? मग त्यांनी राजा भेटून निघून गेला रामचंद्रांना. रामचंद्रांनी सांगितलं मी विवाह करणार नाही, मी सोन्याची मूर्ती बनवली आहे सीता मातेची, तीच मी यज्ञामध्ये ठेवणार आहे. मग विश्वामित्र राजा रामचंद्रांकडे गेले की राजा, तुझ्या राज्यामध्ये तुझ्या गुरुचा अपमान केला गेलाय, त्याला काय दंड देशील? राम म्हणले तुम्ही जो दंड सांगाल तो देईन.
मग विश्वामित्र म्हटले त्याला प्राणदंड दिला पाहिजे, मृत्यूदंड हाच एकमेव चांगला दंड आहे. मग रामचंद्र म्हणे कोणाला द्यायचं ते सांगा. नाही, पहिले वचन द्या म्हणे की तुम्ही त्याला मृत्यूदंड द्याल. मग रामचंद्रांनी सांगितलं गुरूंची आज्ञा शिरोधार्य, तुम्ही सांगाल तो दंड त्या व्यक्तीला मी द्यायला तयार आहे. मग त्यांनी सांगितलं काशी राजाला हा दंड द्यायचा आहे. राम म्हणले माझा एवढा निस्सिम भक्त, चूक काय त्याची ते तर कळायला हवं. विश्वामित्रांनी सांगितलं माझा अपमान केलाय, आता तूही माझा अपमान करणार आहेस का? त्याला मृत्यूदंड हा दिलाच पाहिजे. आज सूर्यास्तापर्यंत राजा काशी राजाचं मस्तक माझ्या चरणावर पाहिजे. रामचंद्र म्हणले ठीक आहे. आता भक्त आणि भगवंत. काशी राजाला हे कळालं की रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली आपल्याला मारण्याची. मग त्यांनी दुसऱ्या भक्ताकडे धाव घेतली, हनुमंतरायांकडे. मारुती राया हे एकमेव असे आहेत की जिथे भक्ती, शक्ती आणि बुद्धी हा त्रिवेणी संगम आहे. त्यांना संकटमोचक म्हणतात. त्यांनी साक्षात भगवंताचे संकट नाश केलं, त्या संकटातून भगवंतांना वाचवलं, ते संकटमोचक हनुमानजी. मग राजाने सांगितलं मी तुमचा शरणांगत आहे, माझे प्राण वाचवा. पण हे नाही सांगितलं कोणापासून वाचवा. पहिले वचन द्या म्हटले की माझं प्राण वाचवाल तुम्ही. हनुमंत म्हणले की माझ्या रामचंद्रांचं ब्रीदवाक्य आहे, मला शरणांगत जो येतो त्याला मी शरण देत असतो. तुम्ही मला शरणांगत आला, रामरायाच्या कृपेने मी तुमचे प्राण वाचव. आता कोणापासून वाचवायचं ते सांगा. म्हणजे रामापासून माझे प्राण वाचायचे. मग त्यांनी सगळी घडलेली हकीकत हनुमंताला सांगितली. आता हनुमंतासमोर पेच पडला की शरणांगताची रक्षा करायची, की आपला जो आराध्य आहे रामचंद्र त्यांच्याशी युद्ध करायचं. मग हनुमंताने राजा सांगितलं, काशीराजाला सांगितलं की ज्यावेळेस रामचंद्र येतील शस्त्र उचलायचं नाही त्यांच्यासमोर, हात जोडून उभं राहायचं आणि मी सांगेन तसं वागायचं. म्हणजे ठीक आहे, प्राण जर वाचत असेल तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. मग जेव्हा रामचंद्र आपला धनुष्याला बाण लावून आले, रामचंद्रांचा बाण हा अमोघ आहे. तो बाण ब्रह्मा विष्णू महेश कोणीही थांबवू शकत नाही. आणि बाणाचं एक महत्व आहे की तो आपल्या लक्षाला भेदूनच परत त्यांच्या तुहिरामध्ये वापस येतो, ही त्या बाणाची शक्ती आहे. रामचंद्रांनी बाण प्रत्यंच्याला लावला आणि सोडला. हनुमंताने जे काशीराजाला सांगितलं तेच काशीराजांनी केलं. हात जोडून रामचंद्राने सांगितलं की हा जीव तुमचाच आहे, तुम्हाला घ्यायचा का ठेवायचा हे तुम्ही ठरवा. आणि हात जोडून त्यांनी श्रीराम जय राम हा जयघोष करायला सुरू केला. बाण काशीराजापर्यंत आला, प्रदक्षिणा मारून निघून गेला. असं रामचंद्राने 3 बाण सोडले, पण 3ही वेळेस बाण प्रदक्षिणा मारून परत तुनिरामध्ये आला. आता रामचंद्रांना इतका राग आला की साक्षात ब्रह्मांड जळून खाक होईल, कारण दिलेला प्रण त्यांना पूर्ण करायचा होता. मग विश्वामित्र आले की राजाची भक्ती आणि तुझ्या नामस्मरणाचे हे शक्ती मला डोळ्यात देखत दिसली, माझा राग शांत झाला. हे रामचंद्र मी तुम्हाला वचनातून मुक्त केलं, काशी राजाला आता जीवनदान द्या. मग हे नामस्मरणाचं महत्व आहे जे भगवंतापेक्षाही मोठं आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये भगवंत नामावतार धारण केलेला आहे आणि नामस्मरणाचा आपल्या सगळ्यांना आधार आहे. या नामाचा महिमा अगाध. अनेक संत ऋषींनी मुनींनी आपल्या अनुभवातून ते जे जगले त्यातून त्यांनी लिहून ठेवलं, ओळीबद्ध करून ठेवलं, ग्रंथांमध्ये करून ठेवलं की कशा प्रकारे नामाचं महत्व आहे. नामाचं महत्व सांगताना संत नामदेव सांगतात, अग्नी जाळो न जळे गोपाळ, मुखी केशव मनोनिया. अग्नी जाळो न जळे पांडव, मुखी माधव मनोनिया. अग्नी जाळो न जळे प्रल्हाद, मुखी नारायण मनोनिया. अग्नी जाळो न जळे सीता, मुखी रघुनाथ मनोनिया. अग्नि जाळे न जळो हनुमंत, मुखी रामचंद्र मनोनिया. लंके माझे वाचले घर एकले विभीषणाचे, मुखी श्रीराम मनोनिया. नामा म्हणे तुम्ही स्मरा केशवासी, नामा म्हणे तुम्ही स्मरा केशवासी, तुटेल भवबाधा संसाराची. हा नामाचा महिमा आहे.
ज्या गोकुळामध्ये वनामध्ये अग्नी लागला आणि चारीकडनं अग्नी लागल्यावर मध्ये गोपाळ आणि गाई हे त्या अग्नीमध्ये आता भस्म होतील अशी त्यांना भीती वाटत होती आणि त्यांच्या मुखी फक्त केशवाचं नाव होतं. तो अग्नी शांत झाला आणि त्यांचा जीव वाचला. पांडव जेव्हा लाक्षागृहामध्ये कौरवांच्या कपट नीतीमुळे अग्नीच्या ठाई भस्म होणार होते, परंतु त्यांच्यावर असलेली माधवाची म्हणजे कृष्णाची कृपेमुळे ते त्यातून सुखरूप बाहेर आले. भक्त प्रल्हाद भगवंताचा आवडता शिष्य, त्याच्या आत्याला म्हणजे हिरण्यकश्यपूच्या बहिणीला हे वरदान होतं की अग्नी तिला कधीही जाळू शकणार नाही. आणि जेव्हा हिरण्यकश्यपूचे सगळे उपाय थांबले तेव्हा त्यांनी काय केलं तर त्यांची जी बहीण होती होलिका तिच्या मांडीत प्रल्हादाला दिलं, चहूकडून अग्नी लावली. अग्नी प्रल्हादाचं काही करू शकले नाही, पण जिला वरदान होतं ती जळून खाक झाली. म्हणून आजही आपण होळीचा उत्सव त्या निमित्ताने साजरा करतो. फक्त प्रल्हाद वाचला कारण त्याच्या मुखामध्ये नारायणाचं नाव होतं. ती अग्नी त्याला भस्म करू शकली नाही. हनुमंताने अख्खी लंका जाळली पण हनुमंताला काहीच झालं नाही. मुखी रामचंद्र होते. सीतेने अग्नी परीक्षा दिली पण अग्नीही तिला काही करू शकली नाही कारण तिचा प्रतिव्रत धर्म तर होताच, परंतु मुखामध्ये रामचंद्रांचं नाव होतं. आणि लंकेमध्ये तुम्ही जर बघाल तर जेव्हा हनुमंताने लंका दहन केली फक्त 2 ठिकाणं वाचली, एक अशोकवन, दुसरं बिभीषणाचं गड. अशोकवनात स्वयं सीता माता होती म्हणून ते वाचलं आणि बिभीषणाच्या घरामध्ये निरंतर भगवंताचं नामस्मरण होत होतं म्हणून बिभीषणाचं घर वाचलं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की तुम्ही केशवाला निरंतर म्हणजे कृष्णाला भगवंताला निरंतर त्याचं स्मरण करा, तुमची भवबाधा जी आहे संसाराची बाधा आहे ती तुटेल, हा जन्म मरणाचा फेरा चुकेल आणि मोक्षाची प्राप्ती. हे नामस्मरणाचं महत्व आहे. रामदास स्वामी काय म्हणतात, अजामेळ पापी वदे पुत्र कामी तयाची या मुक्ती नारायणाच्या नामी. शुका कारणे कुंटनी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराण. अजामेळ नावाचा एक गृहस्थ होता, चांगल्या घरातला होता, परंतु वाईट संगतीमुळे भ्रष्ट झाला आणि जार कर्म करायला लागला म्हणजे वाईट कृत्य करायला लागला. आणि त्याला विवाहानंतर एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली, परंतु हा चांगले कर्म करत नसल्या कारणाने कोणीही ब्राह्मण कोणीही द्विज त्याच्या घरी मुलाचं नामकरण करायला यायला तयार नाही. अजामेयाला वाटायचं, कोणत्याही पित्याला वाटतं की आपण जे करतोय ते वाईट आहे त्यालाही कळतं, पण आपल्यापेक्षा आपल्या मुलाला चांगलं जीवन भेटलं पाहिजे ही अशी माता पित्यांची एक आस्था असते, विचारधारा असते. माझ्या मिळालंही वाटलं की आपल्या मुलाचं जर चांगलं नामकरण झालं तोही चांगल्या मार्गाला लागेल, आपल्यासारखा खूप मार्गाला लागणार नाही. परंतु गावातलं बाहेरचं कोणीही त्याचं नामकरण याला करायला तयार नव्हतं. आणि अशा उद्विग्न अवस्थेत बसलेल्या अजामिळाला काही संतांचा क्षणिक सहवास लाभला आणि संतांना फार दया असते, करुणा असते. त्यांनी त्याची सगळी कहाणी ऐकली आणि त्याला सांगितलं तुझ्या मुलाचं नाव आम्ही ठेवतो, काही सोहळा करायची गरज नाही. मुलाला नाव ठेवलं नारायण. अजामिळाचं आपल्या पुत्रावर इतकं प्रेम होतं की दिवस रात्र तो फक्त नारायण नारायण करायचं. नारायण जेवलास का, नारायण खावलास का, नारायण झोपलास का, उठलास का, शाळेत गेलास का. आणि त्या नारायण नारायण केल्यामुळे त्याला शेवटी भगवंताच्या पदाची प्राप्ती झाली. राम नाम एतामुखी चित्रगुप्ताची सांडे लेखन. ज्या ठिकाणी रामनाम असतं त्या ठिकाणी चित्रगुप्ताची पण लेखणी डळमळीत होऊन जाते. कितीही पाप केले असले तरी शेवटी त्याच्या मुखातून नारायण हे नाव आलं म्हणून त्याला परमपदाची प्राप्ती झाली. याचा अर्थ नाही की आपण पाप करत सुटायचं आणि मग भगवंताचं नाव घेत राहायचं, याचा अर्थ तो नाही. आणि मी मगाशीच म्हटलं की आपल्या सनातन धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्याकडे 16 संस्कार आहेत, त्यातला नाव संस्कार हे त्यातला संस्कार आहे. किती सुंदर कल्पना आहे बघा की आपण मुलाबाळांचं नाव ठेवतो त्यावेळेस प्रत्येक मुलाचं नाव हे भगवंताच्या नावावर आधारित असायचं.
म्हणजे माझ्या वडिलांचं असेल, माझ्या आजोबांचं असेल, त्यांच्या आजोबांचं असेल, हे देवाचं महादेव, दिगंबर, दत्त, कृष्ण, राम हेच नावं राहायचे. का राहायचे? त्याच्या मागचं कारण हे, प्रत्येक धर्मामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक कारण लपलेलं आहे. ते कारण आपल्याला फक्त जाणता आलं पाहिजे. आपण जाणलं तर आपली आजची पिढी जी आपल्याला का म्हणून विचारते, आपल्याला करावं, आपण केलं, आपण का करा हे विचारलं नाही. पण आजची पिढी हुशार आहे, करा म्हटल्यावर करत नाही. का करायचं ते आधी सांगा. जर आपल्याला सांगता आलं नाही तर ते करतील का? मग आपला धर्म, आपला सनातन धर्म हा पुढे जाईल का? जाणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण पहिले आत्मसात करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपली पुढची पिढी घडवू शकतो. श्लोकामध्ये दुसऱ्यांदा सांगितलंय, शुका कारणे कुंटनी रामवाणी. कुंटनी म्हणजे वेश्या, जी आपली देहाची विक्री करायची. तिच्या दारासमोरून जाताना एकदा साधूंना भोळ आली आणि तिने आपल्या घरातलं, कशी असते तरी मन चांगलं होतं, माणुसकी होती, आपल्या घरातलं पाणी तिने संतांना दिलं. बघा, आपल्याला, आपण म्हणतो की आम्ही देव करतो, आम्ही हे करतो, आपल्याला सगळ्यात जास्ती जातीपातीचं, सगळ्यात जास्ती उच्च नीच सगळ्यात जास्ती आपल्याला त्याचं बंधन, साधू संतांना नसतं. माझ्या रामचंद्रांनी शबरीचे बोरं खाल्ले, दशरथाचे इथले पंचपक्वान्न तर खाल्लेच, पण शबरीचे उष्टे बोरं सुद्धा खाल्ले. कृष्णाने गोपिकांच्या इथले लोणी सुद्धा खाल्लं, उष्टगणी पण खाल्लं, विदुरा घरच्या कन्याही खाल्ल्या. भगवंताला उच्च निच्च काही नसतं, ते आपल्यासारख्यांना असतं, साधू संतांनाही नसतं. आणि पिलं आणि त्यांनी क्षणिक सहवास झाला. संतांचा सहवास कसा असतो माहितीये का? एखादा कागद जर आपण पाण्यात टाकला तर तो कागद भिजून जातो, पण त्या कागदाला जर तेल लावलं आणि पाण्यावर सोडलं तर तो तरंगतो. कारण संगत तेलाची, संगतीचं फार महत्व आहे. आपल्याला कशी संगत आहे त्यानुसार आपण घडत असतो. क्षणिक सहवास साधूंचा झाला, तिचं मन पालटलं, साधूंचे पाय धरले आणि मला मार्ग सांगा म्हणे. तर साधू म्हणाले, मी जंगलातून येत होतो, मला एक पोपट सापडला, कोणाचा माहित नाही, त्याचं नाव राघव आहे आणि तो मुखाने राम राम म्हणत असतो. आता मी हा पोपट घेऊन काय करू? हा तुझ्याकडे ठेव, याचं पालन पोषण कर, यातच तुझा मुक्तीचा मार्ग. साधूंनी सांगितलं, संतांच्या वचनावर विश्वास ठेवणं आपलं काम आहे. आपल्या उत्तरार्धामध्ये सद्गुरु कृपेचा सागर, त्यावेळेस आपण परत बघू की संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यावर काय होत असत. तिने विश्वास ठेवला, शुका कारणे कुंटनी रामवाणी, आणि त्या शुकामुळे, त्या मुक्तामुळे तो रामराम म्हणायचा, म्हणून ही रामराम म्हणायची. आणि रामराम म्हणता म्हणता एक दिवस तिचा जीव गेला, तिला परमपदाची प्राप्ती झाली. हे नावाचं महत्व आहे. नाम घ्यायला काही अशा खूप मोठे बंधन नाहीयेत. नाम कसे घेऊ शकता? तुम्ही चालता, बसता, उठता, झोपता नाव घेऊ शकता. तुम्ही चालताना नाव घेतलं तर तीर्थयात्रा बनते, स्नान करताना तर ते तीर्थस्नान घडतं, पाणी पिताना नाव घेतलं तर तीर्थ बनतं, जेवण बनवताना घेतलं तर प्रसाद बनतो, आणि झोपताना घेतलं तर ते ध्याननिद्रा होऊ शकत. एवढं नावाचं महत्व. आणि म्हणून आपल्याला संतांनी सांगितलंय, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम सांडोची नाही. तुम्ही कधी नाव घेऊ शकता. काळ वेळ नसे नाम संकीर्तनासी, उच्च निच्च योनीही नसे. सदा सर्व काळ धरा नाम कंठी धरा, सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळी. नामा म्हणे इतके सोपे हे साधन, नामा म्हणे इतके सोपे हे साधन, वाचे मुची नाम इतकेच. एवढंच घ्यायचंय आपल्याला. आणि तो जर आपण कंठी धारण केला, कंठी धरा सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळील, हे संत सांगतात. संतांचं वचन आहे, ते भगवंत कधीही खोटं होऊ देत नाही. आणि ते जे छाती ठोक सांगतात, कारण ते त्यांनी अनुभवलंय. आणि म्हणून निरंतर तुम्ही कोणत्याही साधूकडे जा, ते सांगतात नामस्मरण. जर एखादा सांगत असेल की तुम्ही हा उपाय करा, तो उपाय करा,
एकच साधू आजच्या या हाय टेक्नॉलॉजी मध्ये प्रेमानंद महाराज म्हणून आहेत. मला ते फार आवडतात, कारण त्यांच्याकडे कोणी गेलं ते एकच सांगतात, नाम घ्या. राधा राधा म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, शंकर म्हणा, राम म्हणा, तुम्हाला जो देव आवडतो तो म्हणा, पण फक्त नामस्मरण करा. नामस्मरणासाठी संतांनी सांगितलंय की तुम्ही जर नामाचा जप केला तर आयुष्यभर तुम्हाला जपणारा तो भगवंत आहे, त्याला यावंच लागतं. तो येतोच. तो नामाचा भुकेला आहे, तो भावाचा भुकेला, त्याला बाकी काही नको. बाकी सगळे आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांना. तो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला आपण काय, त्याचा देह जो त्यांनी जो देह दिला तोही आपला नाहीये. तो उद्या परवा कधी पंचमहाभूतामध्ये मिसळून जाणार आहे. मग तो देही आपला नाही, मग आपण त्याला काय देणार? त्याच्याकडे सगळं आहे, पण त्याला पाहिजे असतं प्रेम. तो भावाचा भुकेला आहे. तुम्ही नाव घ्या, भगवंत तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहा. इथे नाम आहे तिथे भगवंताची उपस्थिती निश्चित. कारण अनेक संतांचं उदाहरण बघितलं आपण तर संत एकनाथ महाराजांकडे कृष्णाने 12 वर्ष शिखंड्यामध्ये चाकरी केली होती. जनाबाईचं दळण कारण जे काही दैनंदिन क्रिया होत्या त्या सुद्धा भगवंतांनी पार पाडल्या. चोखा मेळांची गुरं ढोळत या भगवंताने राखली. नामदेवांची खीरही चाखली. हे कशासाठी? कारण त्यांनी भगवंताला अधीन केलं. कसं अधीन केलं तर नाम आणि त्या मागचं असलेली त्यांचं प्रेम, त्याच्यामुळे साक्षात भगवंत या संतांशी बोलायचं. आपल्याही घरी तो श्रीखंड्या बनायला तयार आहे, पण आपल्याला एकनाथ बनता आलं पाहिजे, संत एकनाथ महाराज बनता आलं पाहिजे. आपल्याही घरी द्वारपाल म्हणून उभा राहील, का नाही राहणार, पण आपल्यालाही त्या तोडीचे संत बनता आलं पाहिजे. निदान नाही बनता आलं त्यांच्या चरणाची रजधूळ आपण बनू शकतो, तेवढं तर नामस्मरण आपण करूच शकतो. एकदा घ्या, दोनदा घ्या, दिवसातून 24 तास असतात. तुम्ही दिवसातून 2 वेळा त्याचं नाव प्रेमाने घेतलं तरी बाकीचे 23 घंटे 58 मिनिटं तो तुमच्या मागे उभा राहील. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला समस्या येणार नाही, येतील. पावसात गेल्यावर माणूस भिजतोच, पण छत्री असेल तर कमी भिजतो, रेनकोट असेल तर कमी भिजतो. संकट येतील, झळ लागेल, पण नामस्मरण असेल तर ती झळाच्या संकटांची तीव्रता ही कमी. आणि एका नामासाठी प्रगटे कोरडे काष्टी. एका नामासाठी कोरडे काष्टी म्हणजे लाकडाच्या खांबात नरसिंहाचा अवतार धारण केला भगवंता. एकाच्या घरी द्वारपाल, एकाच्या घरी उष्टे काढ, एकाच्या घरी गुरे राखी, एकाच करी दळण कांड, एकाची धरुण उगाची आस, उभा युगे 28. कुंडलिकासाठी अजूनही 28 युगे उभे आहेत, त्याची वाट बघत. भगवंत इतके प्रेमळ आहेत की त्यांना कोणाचे ऋणी राहायला आवडतं, फक्त त्यांना ऋणात ठेवता आलं पाहिजे. मग ते कसं ठेवता येईल तर नामस्मरण. आणि या सगळ्या संतांमध्ये एक संत जे मला असं वाटतं की त्यांची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अनेक संतांच्या चरित्राचं वाचन केल्यानंतर या संतांचं मला कुठेतरी वाटलं की नाही, हे सगळ्यांना कळायला हवं. आज आपण पंढरपुरात जर गेलो असू तर नामदेव महाराजांच्या पायरीकडे तोंड केल्यानंतर उजव्या हाताला सगळ्यात खाली एका पायरीपाशी छोटीशी समाधी. आता किती जणांनी पाहिली मला माहित नाही. मी पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा पंढरपूरला गेलो तेव्हा मी आवर्जून पाहिली. ती समाधी आहे संत चोखा मेळांची. ज्या वेळेस जाती जातीमध्ये भेद होता, अस्पृश्यता होती, विटाळ होता, त्या काळातले संत. पण त्याही काळात माझी ज्ञानेश्वर माऊली होती. त्या ज्ञानेश्वर माऊलीने धार्मिक चळवळ उभी केली की ज्यामध्ये कोणालाही भगवंताचा रामकृष्ण हरी हा उच्चार करता आला पाहिजे. जिथे जातीभेद नसेल त्याकरता त्यांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. आणि संत चोखा मेळा हे सतत भगवंताचं नामस्मरण करत राहायचं. त्यांच्या जीवनातले अनुभव हक्क करणारे सांगायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. त्यातला एक अनुभव सांगतो की कोणत्या उच्च कोटीचे ते भक्त होते आणि भगवंताला भक्तासाठी काय करावं लागतं.
तो भक्तांसाठी भक्तांचाही भक्त बनतो, दासांचाही दास बनतो, सेवेकरींचाही सेवेकरी बनतो. कारण तो नामाचा आणि प्रेमाचा अधीन. संत चोखामेळ्याची बायको सोयराबाई, 8वा महिना संपला, 9वा महिना चालू झाला. त्यांनी संत चोखामेळ्यांना सांगितलं की अहो आता 9वा महिना लागला, माझ्याकडनं घरातलं काम होत नाही. तुमची बहीण आहे निर्मला, जी सोयराबाईंच्या भावालाच दिली होती, त्यांचं नाव होतं बंका. या बंका बुवांमुळेच चोखामेळ्यांना पांडुरंगाची ओळख झाली आणि ते या मार्गाला लागले. तिला घेऊन या म्हणले. ती आली तर मला पण थोडीशी मदत होईल घरकामात आणि बाळणपणाला ती मदत करेल मला. चोखामेळ्यांनी आपल्या 2 कोरड्या भाकरी बांधल्या आणि निघाले बहिणीला आणायला. गावाच्या वेशीवर गेले. गावाच्या वेशीवर समोरून पंढरपूरला जाणारी यात्रा होती. रामकृष्ण हरीचा जय जयकार नामघोष चालू होता. आता तो नामघोष चालू झाल्यावर हे तल्लीन झाले आणि यांची पावलं आपसुकच त्या दिंडीत मिसळली आणि रामकृष्ण हरी तल्लीन होऊन भगवंताला भेटण्याकरता चोखामेळा पालखीसोबत पंढरपुराला पोहोचला. चोखामेळ्यांनी जी काही अभंग लिहिली, 300 अभंग लिहिली, पण एकापेक्षा एक आहे. कोण तो ओवळा, कोण तो सोहळा, पाचांचा विटाळ एकाची अंग. आपण 16 ओळ म्हणतो, पण 5 पाचांचा म्हणजे पंचमहाभूतांचा विटाळ शरीरामध्ये. श्वान शुकर कहो मार्जार, परी वैष्णवाचे घर देई देवा. मला देवा तू पुढच्या जन्मात कोणताही जन्म दे, योनी दे. श्वान दे, मार्जार म्हणजे मांजर दे, शुकर म्हणजे डुकराची सुद्धा योनी दे. मला फरक नाही पडणार, परंतु एक मात्र कर की मला वैष्णवांच्या घराची संगती दे, जेणेकरून त्यांनी घेतलेलं नामस्मरण माझ्या कानावर पडेल आणि मला आठवण राहील की मी मागच्या जन्मात कोण होतो आणि मला काय करायचं, माझं उद्दिष्ट काय. हे अशा ओव्या लिहिणारे हे आमचे संत चोखामेळा. मंदिरात जाण्याची मुभा नाही म्हणून पायरीवरच डोकं ठेवलं. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे सखा पांड. ही उभी त्यांनी केली त्यावेळेस. अश्रूंनी भिजलेले भगवंताचं दर्शन बाहेरूनच केलं की कसा दिसत असेल माझा भगवंत. ज्ञानोबा सांगतात, नामदेव सांगतात, चोखोबांची शिष्य परंपरा कोणती होती? मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, विसोबा खेचर, नामदेव आणि नामदेवांचे शिष्य संत चोखामेळा. ही त्यांची शिष्य परंपरा आहे. आणि डोकं टेकलं, उभे राहिले, कळसाला नमस्कार केला. मागून एक ओळखीचा आवाज आला, दादा. मागे ओळख पाहतात तर निर्मला मागे उभी. निर्मलाला पाहिलं आणि त्यांना आठवलं की अरे आपण कशासाठी निघालो होतो. आपण बहिणीला आणायला आलो होतो आणि या भगवंताच्या नावात तल्लीन आपण पंढरपुराला पोहोचलो. तिकडं माझी बायको काय करत असेल. मग त्यांनी सांगितलं, निर्मले मी तुला आणायला आलो होतो, पण मी तल्लीन या पंढरपुरात पोहोचलो. मग तिला जाणवलं की बाळणपण आहे बाईचं, जायला तर हवं. मग कोणाची तरी बैलगाडी घेतली आणि गावाकडे निघाले. गावी आले, संत चोखामेळा पटकन उतरले आणि पटकन जाऊन घरात गेल्यावर बायकोला म्हणले माझं चुकलं. संसारामध्ये चूक बरोबर नसतं. कोण पहिले चूक बरोबर म्हणून ते भांडण निपटवतं याला महत्व आहे. तर संसाराचा गाडा व्यवस्थित चालत असेल. मग त्यांनी म्हटलं माझं चुकलं, मी निर्मलेला आणायला गेलो होतो पण मी चुकून पंढरपुराला गेलो. ते म्हणजे मला माहितीये. निर्मलेला सांगितलं की तुमचा निरोप दिला, ते इथे येणार आहे आणि तुम्ही पंढरपुराला पांडुरंग दर्शनाला जाणार आहे. निर्मला आली होती, हो म्हणे. निर्मला इथे होती, माझ्या जवळ होती. माझ्या आईने एवढं केलं नसतं तेवढ्या एका आईसारखं तिने माझं 15 दिवस केलं. मला काय पाहिजे, काय आवडतं, माझ्या डोहाळामध्ये मला काय खायला आवडतं हे सगळं मला आणून दिलं. पाय दुखायचे पाय चोपून द्यायची, डोकं दुखायचं डोकं दाबून द्यायची, घरातले सगळे कामं करायची. माझी लुगडी सुद्धा तिने धुतली. त्यात निर्मला आली, हातामध्ये गुजर, एकदम गुजर बाळ पाहिलं आणि वहिनी काय सुंदर बाळ आहे हो, काय नाव ठेवलं? नाव तुम्हीच ठेवलं म्हणे. आणि कसे विसरले? मग त्यांनीच सांगितलं की बरोबर आहे, तुम्हाला तुम्ही जी माझी सेवा केली हे सांगायचं नसेल म्हणे तुमच्या भावाला. मी सगळं सांगितलं तुम्ही काय काय सेवा केली म्हणून.
आणि चोखा मेळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्विनच्या धारा लागल्या. त्यांनी बघितलं की चोखा मेळा प्रपंचाला विसरले आणि मला भेटायला पंढरपुरात येत होते. इकडे सोयराबाईकडे कोणी नाही, म्हणून त्या विटेवरचा पांडुरंग रुक्मिणीला सोडून निर्मला बनून आला. त्यांचे लुगडे धुतले, बाळापण केलं, बाळाला सांभाळलं, बाळाचं सगळं केलं, बाळाचं नाव सुद्धा कर्ममेळा ठेवलं. कोण कोण करतो एवढं? पण त्या भगवंताला तेवढं माहित असतं की कोण माझा आहे, कोण परका, आणि तो त्याचा असतो ना, तो सगळ्यांचा असतो. सुखामेळ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या की माझ्यासाठी या ब्रह्मांड नायकाला काय करावं लागलं. ज्याच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचतात, त्या एका चोखा मेळ्यासाठी भगवंत आज या रूपात येऊन थांबले आणि सगळं घरातलं केलं. बंकोबानी संत चोखामेळ्याचे चरण धरले की आता तुम्ही सामान्य राहिले नाही, तुम्ही संतांच्याही पलीकडचे आहात, साक्षात भगवंत तुमच्याकडे येऊन गेले. हे फक्त भगवंतच करू शकतो. जसं आई करते ना, म्हणून आपण गुरुला भगवंताला माऊली म्हणतो. जे आई आपल्या लेकरासाठी करते तेच भगवंत आपल्या भक्तांकरता करत असते. ती माऊली आहे, पण आपल्याला लेकरू म्हणून जगता आलं पाहिजे. मग तुमचे हवे ते लाड ते पुरवते, हे मी सांगणारा कोणीच नाही, हे त्या सगळ्यांनी लिहून ठेवलं. कारण त्यांनी त्यांच्या अनुभवातून हे जगले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला फक्त चालायचंय. आपल्याला पाहिजे ते मिळणारच. काय एक एक अनुभव आहेत संतांचे, कोणासाठी काय बनतील हे सांगता येत नाहीत भगवान. आणि म्हणून सांगतो की नामस्मरण चालता बोलता केलं तरी चालतं, त्याला तेच आवडतं. एकदा नारद मुनी रस्त्याने चालले होते, त्यांना 2 जण दिसली. एक संन्याशी दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण करणारा, आणि एक दुकानदार सतत मुखाने राम राम म्हणणारा आणि दुकानदारी करणार. नारदांच्या डोळ्यात देखत दोघांना देवाज्ञा झाली. दोघांनाही भगवंताचं पद प्राप्त झालं, पण दुकानदाराला जरा त्याच्यापेक्षा वरचं पद प्राप्त झालं. नारदांना प्रश्न पडलाय, हे काय लॉजिक आहे? मग ते गेले तरा विष्णू भगवंताकडे विचारायला की हे कोणतं लॉजिक आहे? जो संन्याशी लहानपणापासून संन्यस्त आहे, सगळ्या विकाराचा त्यांनी त्याग केला, त्यांनी तुमचं नामस्मरण केलं, त्याला वेगळं पद, आणि जो दुकानदार आहे, प्रपंच चालवतोय, त्याला त्याच्यापेक्षा वरचं पद. भगवंताने सांगितलं एक काम करा, म्हणजे ते क्षीरसागरातलं जे पाणी आहे ना, ते डोक्यावर एक हंडी म्हणजे हंडा घ्या, त्याच्यामध्ये पाणी काठोकाठ भरा, आणि मी इथे शेष शैलीवर पौडलेलो आहे, मला 3 प्रदक्षिणा मार. ते म्हणलं सोपं आहे. नाही, पण यात एक गंमत आहे म्हणे, ते पाणी थेंबरी सांडलं नाही पाहिजे. ठीक आहे, त्यांनी डोक्यावर कळशी धरली, ती घागर धरली, पाणी काठोकाठ भरलेलं, पाणी सांडू नये म्हणून त्याच्याकडे सतत लक्ष की पाणी सांडलं नाही पाहिजे, सांडलं नाही पाहिजे. 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. घ्या भगवंत, केल्या पूर्ण. यात काय नवीन म्हणे, आणि यात कठीण काहीच नाही. ठीक आहे म्हणले, तुम्ही केल्या, पण या 3 प्रदक्षिणा मारताना नारायण नारायण किती वेळा म्हटले? मी आठवत एकदाही नाही म्हटलो, कारण लक्ष सारं कळशीकडे होतं. म्हणजे तुमचं लक्ष कळशीकडे होतं, तुम्हाला एक नारायण सुद्धा म्हणता आलं नाही. तो दुकानदार प्रपंच चालवतोय, त्याच्या डोक्यामागे किती गोष्टी आहेत, पण तो एकदाही माझं नाव विसरत नाही. संन्यासी तर आहेच माझा भक्त, त्यांनी सगळंच सोडलंय, त्याला काहीच प्रपंच नाही, त्यामुळे माझ्या ठिकाणी त्याचं मन रमणं हे स्वाभाविक आहे. पण एवढ्या सगळ्या गराडात असताना सुद्धा हा मला विसरला नाही, ही सगळ्यात मोठी त्याची भक्ती आहे. आणि म्हणून चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम सांडोची. कारण या उफारट्या नामासाठी वाल्या तरला उठावटी, भविष्य बदला शतकोटी श्रीरामाच्या. हे नामस्मरणाचं बळ आहे, महत्व. म्हणून चालता बोलता कसंही करा,
नामास नाही स्नानबंधन, नामास नाही विधिविधान, नामास नाही कर्मबंधन, आसन आसनी भोजनी आणि शयनी पावन नाम हरीच. तुम्ही स्नान करून घ्या ही अट नाही, तुम्ही काही विधिविधान करून घ्या ही अट नाही, तुम्ही काही कर्म करत असताना नाम घेतलं तरी चालतं. तुम्ही झोपताना, शयनी म्हणजे झोपताना, भोजनी म्हणजे जेवताना, आसनी म्हणजे बसताना तुम्ही नाव घ्या. ज्याप्रमाणे गंगा किंवा एखादी छोटी नदी शेवटी सागरालाच जाऊन मिळते, तसंच हे नाव तुम्ही कसे घ्या ते शेवटी भगवंतापर्यंत पोहोचणार. एवढा सुंदर, सोपा आणि सुलभ उपाय तेवढा आपल्याला करायचा. आणि तो जमेल असं नाही. करताना अनेक प्रकारच्या गोष्टी तुमच्या समोर येतील, तुमची एकाग्रता भंग करतील, परंतु सुरुवात करताना 2 मिनिटाची करा, 20 तासापर्यंत तुम्ही हळूहळू पोहोचणार. पण पहिले 2 मिनिटाची सुरुवात करा. 24 तासातले फक्त 2 मिनिटं. आंघोळ करताना म्हणा, स्वयंपाक करताना म्हणा, गाडी चालवताना म्हणा, दुकानदारी करताना म्हणा, अभ्यास करताना करा, पण घ्या ते नाव घेतलं पाहिजे. म्हणून नामाचा गजर सद्गुरु कृपेचा सागर. जिथे नाम आहे तिथे सद्गुरु आहेत, आणि तिथे सद्गुरूचे नाव येणारच. मग हे नामस्मरण जर सद्गुरु कृपेशिवाय असेल तर त्याची मात्राही कमी असेल. कारण की कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध जसं घेतो तसं सद्गुरूंच्या कृपेशिवाय नाम घेण्यासाठी त्या नावाची मात्रा लागेल, कमी लागेल. सद्गुरूंची असेल तर जास्ती लागेल. आज एखाद्या मनुष्याला वाटलं मला गिरनारला जायचं, गिरनारला 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात. इथून गिरनारला जायचं म्हणजे तुम्हाला गुजरातला ट्रेननी जावं लागेल, गाडीने जावं लागेल, प्लेनने जावं लागेल, मग तिथून चालत जावं लागेल, डोलीने जावं लागेल, बरोबर. पण एखाद्या जीवमात्राला म्हणजे एखाद्या मुंगीला वाटलं मला जायचं गिरनारला, शक्य आहे का? शक्य आहे का? पण त्या शक्यालाही अशक्य करणारे सद्गुरू आहेत. जर चुकून ती मुंगी तुमच्या बॅग मध्ये आली, झाला ना प्रवास. गिरनार चढताना आपल्या शरीरावर चढली, पोचली किती? पोचली. अशक्य ही गोष्ट शक्य झाली. तसंच आपण साधक आहोत. नाम जे भगवंताचं नाम आहे ते साधन आहे, आणि मोक्षाची म्हणजे सद्गतीची प्राप्ती करून घेणे हे आपलं साध्य आहे. मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळतो असं नाही. मोक्ष म्हणजे सगळ्या बंधनातून मुक्त होऊन भगवंताचं होणं, ही एक मोक्षाची पायरी आहे. मग या साधकाचा साधनासहित साध्यापर्यंत जायचा प्रवास कसा होईल? मला जर आज एखादी गाडी घेऊन जायचं असेल, समजा मी मलकापूरहून निघालो एखाद्या ठिकाणी, समजा मला उज्जैनला जायचं, मला रस्ता माहित नाही, माझ्याकडे गाडी आहे, साधन आहे माझ्याकडे, मला साध्य माहित आहे, मला उज्जैनला जायचंय, तर मला रस्ता माहित नाही. मग मी काय करेन? आजकालच्या जगात लोक गुगल मॅप वापर, मी वापरतो, टेक्नॉलॉजी आहे. पण मी अडकलं, कुठे थांबलं, तर कोणाला तरी विचारेल ना की मला मार्ग सांगा. लोक मार्ग सांगतात, आपण बरोबर उज्जैनला पोहोचतो. म्हणून आपला प्रवास साध्यापर्यंत जायचा असेल तर कोणतरी मार्गदर्शन करायला हवं की नाही? ते म्हणजे आपले सद्गुरू. कोणाचे गजानन महाराज असतील, कोणाचे स्वामी समर्थ असतील, कोणाचे रामदास स्वामी असतील, शेवटी त्यामध्ये असलेलं तत्व, गुरूंचं तत्व हे एक आहे, ते अलग नाही. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गुरूंची आवश्यकता फार. कारण गुरूंकडनं मिळालेलं नाव हे मंत्राचं काम करत. मंत्र म्हणजे मनाचं तंत्र सांभाळणार. गुरूंचा आपल्याला लाभलेला संघ, त्यांनी दिलेला उपदेश, त्यांनी दिलेला मंत्र, अनुग्रह काय करू शकतो? एक 8 वर्षाचा मुलगा भगवंताला शोधायला निघाला. का? कारण त्याच्या वडिलाच्या मांडीवर त्याच्या सावत्रांनी बसू दिलं नाही. म्हणून त्या भगवंताला जाब विचारायला 8 वर्षाचा मुलगा निघाला की तो कुठे राहतो. वनामध्ये हिंडत होता. त्याला जर नारद ऋषी मिळाले नसते आणि त्यांनी जर त्याला अनुग्रह करून ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करायला सांगितला नसता, तर तो छोटा मुलगा आज अढळपदी पोहोचला असतो ना. आईच्या गर्भामध्ये संस्कार झाले, नारदांचा संघ आईच्या गर्भातून झाला,
नारद मुनींच्या ओठातून निघाला नारायण नारायणाचा जप त्याने केला. जर त्या प्रल्हादाला गुरूंच्या कडून मिळालेला अनुग्रह घेतला नसता, मिळाला नसता, तर त्या प्रल्हादासाठी एका कोरड्या काष्टातून भगवंताला नरसिंह अवतार धारण करायला लागला असता का? ज्या वाल्या म्हणजे डाकू, रत्नाकर पूर्वाश्रमी रत्नाकर नावाचा एक चांगला गुरु असतो, पण परत संगतीचा, आणि मग तो रत्नाकर नावाचा डाकू वाल्या बनला. अनेक लोकांची त्यांनी हत्या केली, परंतु क्षणिक संघ झाला नारद ऋषींचा. नामस्मरण दिलं की राम राम म्हण, तुझं कल्याण होईल. ते राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून हा मारा मारा म्हणायचा, कारण तीच सवय होती. आणि त्या वाल्यांचा महर्षी वाल्मिकी झाला हो. आणि त्यांनी असं रामायण लिहिलं जे भगवंताला जगावं लागलं. मग त्या वाल्याचा वाल्मिकी बनला असता का, जर सद्गुरूंकडनं त्यांना अनुग्रह प्राप्ती झाली नसती तर? हे सद्गुरूंकडनं आलेल्या अनुग्रहाची महत्व आहे, सामर्थ्य आहे. कोलकात्यामध्ये एक भाविक होता, भोळा होता. एका संतांकडे गेला. आता कसं असतं, पाणी पिओ छान के, सद्गुरु करो पहचान, असं धनकवडीचे शंकर महाराज म्हणतात. बरोबर की आपल्याला सद्गुरु जरी करायचा असेल तरी ओळखून करावं. आता त्याला माहित नव्हतं की हा मनुष्य कसा आहे काय. त्याने सांगितलं मला काहीतरी मंत्र द्या. या गृहस्थानी काली मातेचा मंत्र देऊन दिला. आता गुरुने दिला, गुरुंवर असलेली श्रद्धा आढळ म्हणून या मनुष्याने काली मातेचा जप करायला सुरुवात केली. काही दिवसांनी काली माता दिवसावर प्रगट झाली. अरे म्हणले, अरे बाबा मंत्र तर नीट म्हण, हा मंत्र इथे चुकतो, हा सरळ कर. तो म्हटला, ज्या मंत्राने तुला माझ्यासमोर प्रगट व्हायला लागलं तो मंत्र शुद्ध अशुद्ध कसा असेल? माझ्या गुरुंनी दिला. एवढं आपल्या गुरुवर श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा असणं वेगळं, त्या श्रद्धेचं निष्ठेत रूपांतर व्हायला पाहिजे. कारण श्रद्धा हे डळमळीत होऊ शकते. विश्वास आणि निष्ठा ही माणसाची धूळ असते. आणि निष्ठा केव्हा बनेल? जेव्हा तुम्हाला अनुभव येतील, अनुभूती येतील. त्या कधी येतील? जेव्हा तुम्ही तुमच्या सद्गुरूंशी एकरूप व्हा. सद्गुरूंचा महिमा अगाध आहे. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यांना आपण ब्रह्मा विष्णू महेश्वराचं रूप दिलं. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, गुरु की बलहारी हो गोविंद दियो दिखाय. कबीर म्हणतात की एकाच ठिकाणी गुरु आणि भगवंत दोघेही उभे, गुरु गोविंद दोनों खडे. तो पहिला नमस्कार कोणाला केला पाहिजे? तर गुरुला. का बरं? आज इथे बऱ्याच माता भगिनी आहेत. लहान मुलगा जेव्हा आईच्या गर्भात असतो आणि तेव्हा त्या बाळाचा जन्म होतो, त्याला कोणी सांगतं का ही तुझी आई आहे म्हणून? गरज लागत नाही, कारण त्या स्पर्शातून त्याला जाणवतं. 9 महिने ज्या माऊलीच्या पोटात तो राहिला, कारण तुम्ही जे खाता तेच बाळ खातं त्याही वेळेस. तर 9 महिन्यात त्याला कळतं आई कोणती. त्यामुळे नर्स असो, डॉक्टर असो, आजी असो, मावशी असो, काकू असो, मामी असो, त्या बाळाला घेताना त्यांना लगेच कळतं स्पर्शाने की हे माझी आई नाही. म्हणजे रडायला लागतं. आईजवळ दिलं तर ते शांत होतं, कारण त्या स्पर्शातून त्याला कळतं ही आई आहे. वडील कसे कळतात? ज्या वेळेस एक चेहरा नित्य त्या मुलासमोर येतो आणि आई सांगते हे तुझे वडील, हे तुझे वडील, काका भाऊ मामा दादा आले की ती म्हणत नाही की हे तुझे वडील, पण एक निरंतर चेहरा आला की त्या बाळाला कळतं की हा चेहरा आला की आई म्हणते हे तुझे वडील, हे तुझे वडील. मग त्या बाळाला कळतं की हा निरंतर जो मनुष्य आल्यावर आईला आनंद होतो आणि आई सांगते हे तुझे वडील, हेच माझे वडील. जसं आई वडिलांची ओळख करून देते तसे भगवंताची ओळख गुरु करून देत असतात. म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरू असणं हे महत्वाचं. कारण हरिहर कोपे तो गुरु राखे, गुरु कोपे तो कोण राखे? भगवान विष्णू असो शंकर असो, यांना राग आला तर त्यांच्या रागापासून, बापाला राग आला तर आई वाचवते, आईला आला तर कोण वाचवेल? कोणीच नसतं. म्हणून भगवंताला जर आपला राग येत असेल, आला असेल, तर त्यापासून वाचवण्याची ताकद आपल्या गुरूंमध्ये. हा सद्गुरूंचा महिमा. आणि सद्गुरूंची कृपा ही अघात असते. काल आपण सगळ्यांनी गजानन महाराजांचं पारायण केलं. भास्कर पाटलांची गोष्ट सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा त्यांचा मृत्यू समय जवळ आला तेव्हा त्यांना महाराजांनी विचारलं की तुला जीवनदान देऊ का?
एवढी ताकद असते. विधीचं विधान बदलायची ताकद ही आपल्या गुरूंमध्ये असते, संतांमध्ये असते. पण भास्कर पाटलांना जीवनाचा मोह राहिला नव्हता. ते म्हणले, महाराज तुमच्या समोर डोळे मिटणार आणि परमपदा जाणार यासारखं भाग्य नाही, मला जीवन वाढवलं. महाराजांनी काय केलं? भास्कर पाटलांना बडवलं की नाही? का बडवलं? कारण त्यांचं एक छोटस कर्म राहिलं होतं. त्या कर्माकरता भास्कर पाटलांना मोक्षाची प्राप्ती झालीच नसती. त्या कर्माची फिट्टमफाट करण्यासाठी महाराजांनी त्यांना पहिले मारलं आणि त्यांचं कर्म नील केलं. त्यांचं वही खातं नील झालं व त्यांना प्राप्ती झाली. हे कोण करतं? हे आपले सद्गुरू करत असतात. सद्गुरूंची कृपा अगाध आहे. एक लहान मुलगा होता एका खेड्या गावामध्ये. त्या गावामध्ये एक साधू आले, तेजस्वी, अत्यंत तेज. त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांचं सगळं ऐकल्यावर त्या मुलाला असं वाटलं की नाही, सगळ्या गावामध्ये तोच एक मुलगा असा होता की त्याला वाटतं नाही, या संतांसोबत या साधूंसोबत आपण जायला हवं. आई वडिलांना एकुलता एक मुलगा, 2 मुली. कसं तरी त्यांनी आई बाबाला सांगितलं की मला साधूंसोबत जायचं, इथून माझं जीवन हेच. साधू त्याला घेऊन अनेक ठिकाणी ते फिरले. हाही त्यांचा शिष्य म्हणून फिरला, अत्यंत प्रिय शिष्य बनला. साधू काशीला पोहोचले, तिथे आपला आश्रम थाटला. त्या काशी दर्शनातल्या गावातले काही लोक आले. आता हा लहान 8 वर्षाचा मुलगा 22-25 वर्षाचा तरुण झाला. गावातल्या लोकांनी साधूंना ओळखलं. म्हणजे तुमच्या सोबत एक मुलगा आला होता, तो कुठे? मग त्यांनी सांगितलं, हा तो तरुण आहे. मग त्याच्याशी बोलले तरी आई म्हणे, तुझ्या नंतरच्या 2 लहान बहिणी, त्यांचा विवाह करायचा. वडील लगेच गेले. आई धुनी भांडी करून सगळं करते. त्यांचा विवाह करण्याकरता तर हे, मग परत जा. मग त्यालाही कुठेतरी वाटलं की नाही, आज भावाचं जे काही उत्तरदायित्व आहे, मुलाचं जे उत्तरदायित्व आहे, ते आपल्याला निभावलं पाहिजे. गुरुची आज्ञा केली की बहिणींचा विवाह करून येतो, तेवढी आज्ञा असावी. गुरुंनी सांगितलं ठीक आहे. त्याचा पाय तिथून निघे ना, कारण हातामध्ये पैसा नाही. लग्न करायचं म्हटलं तर पैसा लागतो. त्याला वाटलं गुरुजींना वाटेल की काहीतरी धन द्यावं. मग गुरुजी म्हणले एकाला, ऐक रे म्हणे, मी काल ते वर फिरत फिरत गेलो होतो म्हणे, तिथे एका साधूंनी मला काश्मीरचे सफरचंद दिले, त्याला देऊन टाक म्हणजे, प्रवासात खाऊन घे, काहीतरी खायचं, सफरचंद काय. गुरुंची आज्ञा, गुरुंसमोर रागही धरता येत नाही. त्याने ते सफरचंद लाथीचे लोक हसत होते. हा एवढा पटशिष्य म्हणतो स्वतःला, आणि याला जे पाहिजे ते गुरुंनी दिलेच नाही. याचाही विश्वास डळमळीत झाला. अरे आपल्याला जे पाहिजे ते यांनी ओळखलंच नाही, आणि काय दिलं तर ऍपल, सफरचंद. निघाला घेऊन. सफरचंदाकडे पाहिलं की त्याला नेहमी तेच आठवायचं की आपल्या गुरुंनी आपल्याला काहीच दिलं नाही, काहीच केलं नाही. एकही सफरचंदाचा घास त्यांनी घेतला. गावात पोहोचला, कधी ते सफरचंद टाकून देतो असं त्याला झालं. त्याचा विश्वास डळमळीत झाला. इतक्यात त्याच्या कानावर एक दवंडी आली. म्हणले की या राज्याची जी राजकुमारी आहे, ते दुर्धर आजाराने व्याधीग्रस्त आहे, आणि कोण्या एका वैद्याने सांगितलं की तिला जर ते हिमालयातल्या सफरचंदाचा ज्यूस पाजला तर ती बरी होणार, आणि ती बरी झाली तर राजा आपलं अर्ध राज्य त्या जो कोणी आणून देईल त्याला देणार. मग त्याच्या डोळ्यात घळघळ पाणी आलं. आपल्याला जे पाहिजे ते भेटतं म्हणजे सद्गुरूंची कृपा, आणि जे आपल्याला पाहिजे ते भेटत नाही ही सद्गुरूंची इच्छा. यात जर आपण व्यवस्थित बॅलन्स केला तर आपल्याला कळतं सद्गुरूंची कृपा काय आहे. त्यालाही जाणवलं ही सद्गुरूंची कृपा असते. त्यांना माहित असतं आपल्या शिष्याला, आपल्या भक्ताला काय पाहिजे, ते बरोबर तेच देतात. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पाहिजे. ही सद्गुरूंची कृपा आहे. आणि सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा, भगवंत हा भेटतोच. ते त्याचसाठी आहे. आणि असंच आपला आणि त्यांचा सहवास होत नाही. आपले काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई असेल, आपल्या आई वडिलांची पुण्याई असेल, म्हणून आपण त्या भक्ती मार्गात लागलो, नाही तर शक्य नाही. आणि सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला तर भगवंताची प्राप्ती कशी होते? तर वृंदावनामध्ये, जास्ती वेळ नाही घेणार आहे, अजून 5 मिनिटं. वृंदावनामध्ये एक गृहस्थ राहत होते. घरी शेतीवाडी सगळं चांगलं होतं. त्यांना एक मुलगा होता. मुलगा जाडजूड होता, हुशारी नव्हता. खायला त्याला ना
असे रोडगे असतात मोठे, तसे 2.5 रोडगे सकाळी आणि 2.5 संध्याकाळी लागायचे, म्हणून त्याचं नावच अढैया ठेवले. हा 2.5 रोडगे खातो सकाळ संध्याकाळचं नावच अढैया. एक दिवस खूप पाऊस झाला, महापूर आला, घरदार आई वडील वाहून अढैया एकटाच राहिला. 12-14 वर्षाचा हा मुलगा, गावामध्ये कोणी त्याला आश्रय देणार, कारण खायला 5 रोडगे लागतात, कोण देईल एवढं. मग गावातून निघाला, गावाच्या बाहेर आला, फिरत 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 एका आश्रमाजवळ आला. कपडे फाटलेले, खाल्लेले नाही, अस्ताव्यस्त केस. त्या आश्रमात राहणाऱ्या गुरुजींना त्याची दया आली. त्यांनी आत घेतलं, विचारपूस केली. म्हणलं ठीक आहे, आजपासून आश्रमात राहा, पण आश्रमाचा नियम आहे, आम्ही फुकट कोणाला खायला देत नाही, तुला काहीतरी सेवा करावी लागेल. आता तू धष्टपुष्ट आहे, एक सेवा कर. आमच्या गाई वनामध्ये चरायला जातात, त्या ठिकाणी हिंस्त्र पशु असतात, गायींचं रक्षण करण्याकरता कोणी आडदंड मनुष्य पाहिजे, तुझाच जा. पण एवढा नियम पाळत जा की तुला आम्ही जे खायला देऊ त्याचा भगवंताला नैवेद्य दाखवायचा, तो दाखवल्याशिवाय खायचं. तिकडे रामचंद्रांना कृष्णांना ठाकुर असं संबोधतात. ठाकुर जी को नैवेद्य दिखाना, फिर भोग लगाना, उसके बाद खाना. म्हणलं ठीक आहे गुरुजी, हा नियम मी पाळेल, तंतोतंत पाळेल. तुम्ही सांगितलं ना की ते येतात खायला, येतीलच. मग त्यांनी आपलं काउंटरवर त्याला 2.5 रोडग्याचं सामान बांधलं, मनात गेला. दुसऱ्या दिवशी काही चरायला सोडल्या, माध्यान्ह झाला, 12ची वेळ झाली. त्यांनी आपलं रोडगे बनवले, पानावर ठेवले आणि पाणी फिरवलं की गुरुजी के ठाकुर आओ, भोग लगाओ, तुम्ही खाऊ. पण ठाकूरजी आलेच नाही. पण सद्गुरूंनी सांगितलं होतं, गुरुंनी सांगितलं की घेतल्याशिवाय आपण खायचं नाही, उपवास घडला. असं 3 दिवस त्याला उपवास घडला. 4थ्या दिवशी परत नैवेद्य दाखवला रामरायाला. रामराय काकुळतीला आले. रामराय स्वतः प्रकट झाले, म्हणले आणि मला खाऊ दे. एक रोडगा खाल्ला, चविष्ट लागला. ज्यांना शबरीचे उष्टे बोर चविष्ट लागतात, त्याच्या मागे लपलेली भक्ती, प्रेम असते. याच्याही मागचा खुळ्या मनाचा बळा भाव की देव येऊन खाणार, गोड लागलं, 2.5 रोडगे खाऊन घेतले, परत उपवास घडला. दुसऱ्या दिवशी काउंटरवर गेला, म्हणलं आज 2.5 आज 5 रोडग्याचं पीठ द्या. 5 द्या म्हणे, देऊन टाका. घेऊन गेला. 2.5 रामाचे, 2.5 आपले. जेवण बनवलं, 2 पत्रावळी बांधल्या, 2.5 रामाचे, 2.5 आपले. रामराय सीतामातेला घेऊन आले. ते म्हणले सीतामाई खूप चविष्ट असतात म्हणे याचे रोडगे, खायला चला एक दिवस. गेल्या त्या पण. दोघांनी 2.5 खाल्ले, याच्या हाताला फक्त प्रसाद दिला, त्यांनी खाऊन घेतला. खूप झालं, आता 2.5 होता, 7.5 रोडग्याचं पीठ आणावं लागतं गड्या. परत गेला काउंटर, 7.5 रोडग्याचं पीठ द्या. दुसऱ्या दिवशी लक्ष्मण, हनुमानजी, भरत, शत्रुघ्न सगळेच आले. म्हणलं अरे हे काय, एकदा गुरुजींनी सांगितलं एकटे राम येणार, ठाकूरजी अकेले आएंगे, हे तो पुरा सभाही लेके आ गए, माझ्याकडे तर पीठच नाही एवढं. ठीक आहे म्हटले, आता गुरुजींनी सांगितलं तर ऐकावंच लागत. सगळ्यांना जेव घातला, हातावर प्रसाद घेतला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे मोजले, मला 20 रोडग्याचं द्या म्हटले पीठ. हे कंटाळून गेले काउंटरवाले. 20 रोडग्याचं पीठ म्हणजे गंमत आहे का? आणा म्हणे त्या गुरुजींना बोलवून, त्यांच्यापर्यंत वार्ता घेतली. काय झाले रे, एवढा गोंधळ का? म्हणे रोज हा 2.5 पीठ, 2.5 गोळ्यांचे पीठ वाढवून देतो म्हणे. बरोबर आहे का? इथं खायला आम्हाला शिदा मागायला जावं लागतं, कोणी देत तर कोणी आणून देत नाही. म्हणले काय झालं ते सांगा. त्यांनी सांगितलं, रामराय येतात म्हणे, पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच घेऊन आले म्हणे. कसं पुरेल म्हणे. सगळे फिदी फिदी हसायला लागले. म्हणे रोज आम्ही एवढे पारायण करतो, देवाचं नाव घेतो, आणि आम्हाला कधी भेटला नाही हो म्हणे. आमचं सोडा आमच्या गुरुजींना दर्शन दिलं नाही, तुला कसं देतात रे म्हणे दर्शन. काही सांगतो खोटं नाटक, खायचं तुला असतं म्हणे, त्यांच्या नावावर मागते. सद्गुरू शेवटी सद्गुरू ते म्हणले नाही, याचा निर्वाळा केल्याशिवाय कोणाची चुकी मी सांगू शकत नाही. याला जे पीठ पाहिजे ते द्या म्हणे. दिलं 20 रोडग्याचं पीठ, घेऊन निघाला. गुरुजी त्याच्या मागे मागे गेले की हा करतो काय, लपून बघत होते. त्यांनी आपले सगळे पानं सगळ्यांचे वाढले आणि गुरुजी के ठाकूर आओ असं म्हटल्यावर रामचंद्र आपले पूर्ण सभा घेऊन उपस्थित झाले. ते पाहून गुरुंच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या की त्यांनी मला कधी दर्शन दिलं नाही, ते सगुण रूपाने याला दर्शन देतात. आणि त्यांनी रामचंद्रांचे पाय धरले की आज
असं ऐकलं होतं की गुरुमुळे शिष्याला भगवंताचं दर्शन घडतं. आज शिष्यामुळे का गुरुला दर्शन घडलं, हे कसं काय? तर त्याचा भोळा भाव आणि तुमच्या वचनावर असलेली त्याची निष्ठा, गुरुच्या वचनावर असलेली निष्ठा, त्या निष्ठेसाठी मला यावं लागलं. तो येतोच, त्याला यावंच लागतं. फक्त प्रेमाने, आपल्या आपुलकीने, मायेने, गोळ्या भावाने त्याला आवाज द्या. तो येणार, निश्चित येणार. नाही आला तर माझ्या वचनाची खोटी होणार नाही, ते त्यांचं वचन आहे, त्यामुळे ते खोटं होणार नाही. तुम्हाला जप आणि अजप असं असतं. जप म्हणजे जाणतेपणे परमेश्वराकडे पोहोचणे, म्हणून आपण हातामध्ये माळ घेऊन जप करतो. अजप म्हणजे अजाणतेपणे परमेश्वराशी एकरूप होणे. अजप म्हणजे चालता बोलता केलेला नामाचा उच्चार आणि त्या उच्चारामुळे भगवंताचं होणारं स्मरण म्हणजे नामस्मरण. स्मरण म्हणजे सतत मन ज्याच्या ठिकाणी रमतं ते स्मरण, आणि नाव घेताना आपण त्याच्याशी एकरूप होतो म्हणून ते नामस्मरण. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरण करत राहा. गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशीच आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला नसता तर आज मी इथे सांगितलं नसतं, आपण ऐकलं नसतं, आणि महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण एकत्र आलो नसतो. आपल्यावर भगवंताची कृपा आहे. फक्त ती कृपा निरंतर वाढत राहण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून नामाचा गजर सद्गुरूंच्या कृपेचा सान आहे. म्हणून नाव करत, नाव घेत राहा. भगवंताची आणि गुरुची कृपा होत राहील. माझे सगळे म्हणजे माझ्यावर, तुमच्यावर, आपण सगळेच त्या कृपेसाठी आसुसलेलो आहोत, आणि ते भोळ्या भावासाठी आसुसलेले आहेत. त्यांना भाव द्या, कृपा आपोआप येणारच आहे. आणि इतकं बोलून आपण इथंच थांबूया, कारण आता आपल्याला आरती आणि नैवेद्य पण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री जय श्री